सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपलं स्वागत आहे. निरूपणाचं शीर्षक आहे तत्वज्ञान श्रवण श्रेयस्कर जीवन. तत्वज्ञानाचं श्रवण करणे म्हणजे श्रेयस्कर जीवन. संस्कृत सुभाषित आहे, भूयो भूयः परामृष्टम हृदये सुनियोजितम प्रयोजनम फलत्युच्चे नहेदाहत संस्थितः. म्हणजे तत्वोपदेश अत्यादरे श्रवणोत्तर सतत मनन योगेची फलद्रूप होत असे. तत्वोपदेश अत्यादरे श्रवणोत्तर सतत मनन योगेची फलद्रूप होत असे. अनादरे तो ज्या ऐके ऐशा मूर्खा श्रवण श्रमाविण अन्य लाभ होतो नसे. तत्वोपदेश अत्यादरे श्रवणोत्तर सतत मनन योगेची फलद्रूप होत असे. अनादरे तो जे ऐके ऐशा मूर्खा श्रवण श्रमाविण अन्य लाभतो नसे. परतत्व परमात्मज्ञान तत्वोपदेश त्याविषयीच्या अति आदराने जो श्रवण करतो तो वरचेवर त्याचे मनन चिंतन निधिध्यासन अनुसंधानुध्यासाने चालू ठेवतो. त्याला त्याचे निश्चित लाभदायी सुफल प्राप्त झाल्याखेरीज राहत नाही. त्याच्या दैनंदिन जीवनात क्रांतिकारी बदल घडतो व तो इतरांच्या स्पष्ट दृष्टोत्पत्तीशी येतो. सुखशांती समाधान पूर्ण चैतन्य आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागतो व तो एका अद्भुत विश्वात असल्यासारखा, म्हणजे खरे तर या विश्वात असूनही उदासीन भावात उच्च स्थानी वावरत आहे असे इतरांना जाणवते. त्याची जीवन प्रक्रिया पूर्णतः सरळ व्हावे एखाद्या सरिता जलाप्रमाणे उत्स्फूर्त उत्साहाने पुढे पुढे सहत वाहत प्रवाहित असते. दिशा मागून दिस जात येत राही स्थल काल काही जाणीवेत नाही. क्षणोक्षणी आत्मानंद लीन योगी स्वरस प्राशन धुंद भ्रमर सर्वस्व भोगी. असा जो माणूस असतो त्याचं जीवन दिशा मागून दिस जात येत राही स्थल काल काही जाणीवेत नाही. आपण असा जो माणूस तत्वज्ञान श्रवण आणि सतत त्याच्या निधिध्यासनामध्ये असतो त्या माणसाचे जीवन दिवसापाठोपाठ दिवस ओलांडून गेला, वेगवेगळे प्रांत ओलांडले, वेगवेगळा काळ सरला, म्हणजे स्थल काल सरलं, दिवसामागून दिस गेले तरी सुद्धा हे दिवसामागून दिवस जातात, वेगवेगळे प्रदेश पार पाडले जातात, ओलांडले जातात, दिवस सतत पाठी पाठी जातात, पुढचे दिवस येतात ते तसेच पाठी जातात. मात्र असा जो असतो आत्मज्ञानी त्याच्या दृष्टीने दिशा मागून दिस जात येत नाही स्थल काल काही जाणीवेत नाही. तो एखाद्या आत्मानंद धुंद भ्रमरासारखा दिवसाच्या पाठी दिवस निघून गेले, स्थल कालाची जाणीव नाही असा तो असतो. क्षणोक्षणी आत्मानंद लीन योगी असा तो क्षणाक्षणाला आत्मानंदामध्ये वेधुंद झालेला योगी असतो. स्वरस प्राशन धुंद भ्रमर सर्वस्व भोगी. स्वरस प्राशन म्हणजे आपल्या आत्मतत्वाचा रस प्राशन करताना धुंद झालेला हा योगी म्हणजे खरोखर आत्मभ्रमर असतो. म्हणजे आत्मपुष्प मकरंद भ्रमर असतो, म्हणजे आत्मपुष्पातील मध शोषून घेणारा भ्रमरच असतो. सर्वस्व भोगी तो सर्वस्व होई म्हणजे सर्वांमध्ये स्व म्हणजे आत्म्याला पाहतो आणि स्व मध्ये सर्वांना म्हणजे विश्वाला पाहतो. म्हणजे आत्म्यामध्ये सर्व जग पाहणारा आणि जगामध्ये आत्मरूपान वावरणारा असा हा सर्वस्व भोगी आत्मानंद रस पुष्प भ्रमर असतो. आत्मानंद रसाने भरलेले पुष्प आणि त्या भोवती फिरणारा हा सर्वस्व भोगी भ्रमर, सर्वांमध्ये आत्मतत्व पाहणारा आणि स्व म्हणजे आत्म्यामध्ये सर्व जग पाहणारा असा हा दिशा मागून दिस जात येत राही स्थल काल काही जाणीवेत नाही. क्षणोक्षणी आत्मानंद लीन योगी स्वरस प्राशन धुंद भ्रमर सर्वस्व भोगी.
सर्वांमध्ये स्व म्हणजे आत्म्याचा भोग घेतो आणि स्व म्हणजे आत्म्यामध्ये सर्व विश्वाचा सर्व अस्तित्वाचा भोग घेतो. अशी ही पूर्ण आनंद स्वभोगावस्था जी इति इति म्हणून वर्णन करू पाहताही नेती नेती अशा तऱ्हेची अवर्णनीय पूर्ण ब्रह्मावस्थाच असते. तेच ते आदरपूर्वक तत्वज्ञान श्रवण व सततच्या निधिध्यासनाचे आत्मफल. उलट पक्षी केवळ नाईलाज म्हणून किंवा देखायला पुरते औपचारिक तत्वज्ञान श्रवण जो करतो त्याला या ऐकण्याच्या सोंगाचा फायदा तर काही होतच नाही, मात्र ऐकण्याचे कष्ट श्रम त्याला सोसावे लागतात. सारांश तत्वज्ञान श्रवण हे अत्यंत महत्वाचे व सुखद संपूर्ण जीवनासाठी सर्वांनाच आवश्यक अत्यावश्यक आहे. हे अभ्यासाचे जीवनाच्या अभ्यासाचे हे मुख्य सूत्र आहे. त्याचा विसर न पडणे हेच श्रोते हो तुम्हासाठी श्रेयस म्हणजे सर्वस्वी हितकारक आहे. म्हणूनच म्हणावे की काय, आपणही तत्वज्ञान निशिदिनी म्हणजे रात्रंदिवस आपणही तत्वज्ञानामध्ये दंग असतो आणि आपणही तत्वज्ञानामध्ये दंग असताना तेच तत्वज्ञान आपण एकमेकांना ऐकवतो आणि एकमेकांना तत्वज्ञान देऊन घेऊन सर्वच आपण खऱ्या अर्थाने आत्मरसधुंद भ्रमरासारखे साधू योगी असू शकतो आणि हेच आपल्या जीवनाला सर्वस्वी श्रेयस्कर आहे. म्हणूनच हे नित्य आचरावे. धर्म हा सुदोदित हरनिश आचरावा आणि अधर्म नेहमीच त्यागावा. यालाच खऱ्या अर्थाने तत्वज्ञान फलप्राप्ती म्हणतात. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.